मारुती काल्ले चांगली टक्कर यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल। सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विद्यमान सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल। श्री कालिका माता कालवार आणि त्यांच्या विरोधात खेळताना टीम श्री सोनादेवी टेमगर प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोनादेवी टेमगर 40+ या संघाने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। योगेश आणि राकेशची सलामीची जोडी। पहिलं षटक घेऊन येते संजय। पहिलं पॉवर प्लेचं षटक। गेम ऑन। पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू होता। खूप चांगला चेंडू। निर्धाव चेंडूची समाप्ती। अतिशय अप्रतिम चेंडू टाकला होता। फलंदाजाला मात्र चेंडूची स्विंग अति ओळखता आली नव्हती, त्यामध्ये फलंदाज चकला गेला। निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे। पुन्हा एकदा संजय सज्ज होतोय सरवली गावाच्या टोकाकडून। संधी आहे। एस्ट्यांच्या मागे हलकासा आवाज आला आणि पाद कॉट बँड चांगला झेल एस्ट्यांच्या मागे कालीराम याने टिपलेला आहे। फलंदाज होते बाद। रिप्ले मध्ये आपण पाहूया। खूप सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते। UCN लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न। पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला। यष्टीरक्षक कालीराम याने अशा प्रकारे पहिला बॅटर बाद होतोय योगेश। चला फलंदाज नवीन लगेचच उतरायचं बघा। तुम्हाला टाइम आउटचा रूल माहित असेल किंवा नसेल, मी माहिती करून देतोय। अँजेलो मॅथ्यूजला अशा प्रकारचा पंचांनी बाद दिला होता श्रीलंकेचा। वारंवार तोच पुकार देणे योग्य वाटत नाही मित्रांनो। वेळेसंदर्भात सहकार्य करा, कारण तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होणार आहे। याकडे लक्ष द्या आपण। शून्य या धावसंख्येवर पहिला गडी गारद झालेला आहे। शून्यावर भोपळाही न फोडता योगेश तंबूमध्ये माघारी परतलेला आहे। खूप चांगली भेदक गोलंदाजी करतोय संजय। न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी सदा म्हात्रे। थोडासा अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न। चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते। पहिल्या षटकामध्ये कमाल आणि धमाल गोलंदाजी करतोय संजय। अफलातून गोलंदाजी करतोय संजय। पुन्हा एकदा सज्ज होतोय। चेंडूला खोदून काढलेला आहे। पायांमध्ये चेंडू टाकला होता। ओ माय गॉड, हे काय घडलं। 2 धावा पूर्ण करतोय बॅटर सदा म्हात्रे। धावसंख्येची निश्चितच सुरुवात झालेली आहे। या 2 धावसंख्येच्या मदतीने सदा 2 धावा पूर्ण करतोय। वैयक्तिक खातं खोलतोय। चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्यात। बघा किती सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करतोय संजय। पुन्हा एकदा सज्ज होतोय। हो माय गॉड, मिस्टेक झाली एस्ट्यांच्या मागे कॅच ड्रॉप। संधी होती तिचं सोनं करता आलेलं नाही। यष्टीरक्षक कालीराम याला झेल सुटला। 1 धाव देखील पूर्ण केली। धावसंख्या वाढते धावफलकावर 3। काय गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये अफलातून। इकॉनॉमिकल पहिल्या षटकामध्ये जबरदस्त इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करताना। चेंडूला मात्र ऑन साइडला भिरकावून दिलेले आहे।
वन बॉन्स टू बॉन्स, चेंडू जाते मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 7. एक गडी बाद झालेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली ती संजय याची. आज गंगामाता गोंदवली 40+ या संघाचा विनोद म्हात्रे याचा 50वा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. कालूराम दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात झालेली आहे. पुल केलेला आहे, पाठवलंय चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हाय अँड हँडसम सिक्सर. थँक यू डीजे. लुक ॲट दॅट व्हेरी वंडरफुल स्ट्रोक बाय मिस्टर सदा म्हात्रे. हे पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. तडाखा आणि धमाका आपण बघितला. चेंडू बॅट वर आला त्यावर मोहर उमटली होती षटकाराची. तडाखेबंद षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावपलक 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सोमनाथ चौधरी यांच्याकडून सुवर्ण संधी चालून आलेली आहे सदा मात्रेसाठी. चेंडूची फेक करायची आहे. जर लगातार 3 चौकार लगावले, षटकारांची तिकडी हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. क्या बात आहे. संघ चांगल्या स्थितीमध्ये देखील जाईल आणि सदा मात्रेचा बँक बॅलन्स देखील वाढेल. पण षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणार का? एक तर आला, अजून 2 ठोकावे लागतील. ठोकडाला एक षटकार बघितला आपण. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर कालूराम. ओ माय गॉड, अतिशय चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू. तेच तर्रार चेंडू निघून जाते एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा काय माहित धाव फलक 13. षटकार खाल्ल्यानंतर निश्चितच बॅक करताना गोलंदाज कालूराम खूप सुंदर चेंडू टाकला होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला परखून ही डिलिव्हरी रिलीज केली होती. ब्युटिफुल बॉल. पुन्हा एकदा कालूराम. फुलटॉस चेंडू स्ट्रेट फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते हरिद्वारा. लॉंग ऑन सीमारेषेवर आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करतोय. अफलातून फिल्डिंग झाली. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 15. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा कालूराम. चांगला फटका लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक झपाटला होता चेंडूवर झेल टिपण्यासाठी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू डीजे हर्षल. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 19. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. कालुरामने एक सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी, तर संजयने खूप भेदक गोलंदाजी केली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा देत एक गडी त्याने बाद करून दिला होता आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी अरुण सज्ज होते. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर राकेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला जितेंद्र. थोडासा गेम प्लॅन चेंज करण्यात आलेला आहे. कालवार संघाकडून चेंडू जाते शॉर्ट लेगला. बॅटवर चेंडू हवा तसा घेता आला नव्हता. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. धावसंख्या पुढे जाताना 20. खरं तर मुकेश पहिल्या सामन्याचा हिरो होता. 35 धावांची तुफानी खेळी त्याने सादर केली होती. त्याला लेट ऑर्डर काय तर रणनीती वेगळी बघायला मिळते ती कालवार संघाची. योगेश 0वर बाद झाला. त्यानंतर सदा मात्रेने आपल्या संघासाठी 15 धावांचं योगदान दिलं. खूप चांगल्या धावा त्याने आपल्या संघासाठी कुटून काढल्या. 9 चेंडूंचा सामना केला. 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. पुन्हा एकदा अरुण स्ट्रेट फटका खेळलेला आहे. लुक ॲट दॅट वंडरफुल स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. खूप जबरदस्त फटका आहे. पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सरळ बॅटने खेळला होता, स्टँड अँड डिलिव्हर. आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या हाय जंप मारताना स्कोरबोर्डवर 26 धावा. भगव्या झेंड्याला सलामी देणारा षटकार आपण बघितला ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा अरुण सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर टॉलमॅन जितेंद्र. कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे शेप मध्ये. लॉंग ऑफ सीमरेश्वर चांगलं क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो. धावबाची संधी होती पण नकार आलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल जितेंद्रला. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 27. यानंतर गावदेवी रांजनोली आणि बंद्र्या मारुती काल्लेर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. तुम्हाला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. गुड बॉल. पुन्हा एकदा अरुण सज्ज होतोय. फोर्स केलेला आहे चेंडूला. फोर्सिंग शॉट बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक झेपवते. काऊ कॉर्नरवरून झपाटला होता चेंडूवर डीप मिडॉनला आणि अतिशय जलद 2 धाव पूर्ण करताना 2 बॅटर राकेशला 2 धाव मिळाल्यात. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 29. हळूहळू धावपलक मात्र वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे कालवार संघाकडून. मागचा सामना अतिशय चित्तथरारक अवस्थेमध्ये आपण बघितला. अवघ्या 1 धावेने ओमसाई पिसे हा संघ पराभूत झाला होता कालवार संघाच्या अपोजिट. चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडू येते लॉंग ऑन सीमारेश्वर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा हॅरी ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. फक्त एक सिंगल मिळेल, एकापेक्षा काही नाही. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30. बरोबर करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 10च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. याचप्रमाणे जर धावा पूर्ण केल्या तर प्रोजेक्टेड स्कोर धावपलकर आपल्याला 40 धावा बघायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धावा संजयने खूप सुंदर गोलंदाजी केली. 7 धावा देत 1 गडी बाद केला. कालुरामने 12 धावा आपल्या षटकामध्ये, आपल्या कोट्यातील ह्या षटकामध्ये त्याने देत 1 गडी बाद केला होता. अरुणने 11 धावा खर्च केल्या. कुठल्याही प्रकारची सफलता त्याला मिळवता आलेली नाही. जितू खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर. राकेशने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. तो वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. 1 चौकाराचा समावेश. 3 षटकही पूर्ण झालेले आहेत. ड्रिंक्स इंटरव्हल झालेला आहे. पाणी पाजलं जात आहे आणि कोण कोणाला पाणी पाजते या सामन्यामध्ये हे आपण पाहूया. पण पाणी भरपूर प्या. डिहायड्रेशनचा तुम्ही शिकार होऊ नका.
जास्तीत जास्त दिवसाला तुम्ही पाणी पिलंच पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. हरी अंतिम षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. संथ गतीने चेंडू रिलीज केला होता. गुड डिलिव्हरी. हारीकडे विविधता आहे गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन आणि व्हरायटी आहे. चांगल्या पद्धतीने तो चेंडू हाताळतोय सध्याच्या घडीला. पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप सुंदर त्याने गोलंदाजी केली होती. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. चेंडू जाते शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. धावबादची संधी आहे तिथे. फलंदाज होईल धावबाद. मुकेश येतोय न्यू बॅटर. थोडासा गेम प्लॅन चेंज करण्यात आला होता कालवार संघाकडून, कारण मागच्या सामन्याचा हिरो लेट ऑर्डर मध्ये त्याला पाठवण्यात आलेला आहे. धावपळकावर 31-31 अंतिम षटक आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस करण्यासाठी रेडी राहा. पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. गावदेवी रांजनोली आणि बंद्र्या मारुती काल्हेर. जो संघ जास्त उशीर करेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रनअप मध्ये बिघाड झालेला आहे. हरी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर जितू. चेंडू डबल माइंडेड झाला होता. बॅटर द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये. एक्सलंट ॲक्युरेट बॉलिंग कशाला म्हटलं जाते हे हरीकडून शिकण्यासारखं आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. फलंदाजाला अक्षरशः थांबवलंय खेळपट्टीवर. खूप सुंदर गोलंदाजी त्याची बघायला मिळते. जेन्युअन स्पिन अटॅक त्याचा बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं फ्रीडम दिलं जात नाही मोठा पटका खेळण्यासाठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांत धाव जोडली जाईल. कारण धावसंख्या संथ गतीने, कासव छाप गतीने पुढे जाताना 32 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक धाबेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. तसंही जीवन एक संघर्ष आहे. आणि एक धाव पूर्ण करताना बॅटर थर्डमॅनला क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 33. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच एक सन्मानजनक टोटल मी तर म्हणेन. धावपलकावर बघायला मिळेल. फोर्स केलेले आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर अपघात होण्याची दाट शक्यता. आणि अशा प्रकारे पाहतोय आपण धावसंख्या धावपलकावर 35-36 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमगर 40+ या संघाला. चला या लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी या. गावदेवी रांजनोली संघ कर्णधार आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघ कर्णधार. जो संघ कर्णधार येथे उपस्थित नसेल त्याला ताबडतोब पेनल्टी ही दिली जाईल. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे आणि ती सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे, याची नोंद घ्या.
चला बंद्र्या मारुती काल्हेर संघ कर्णधार लवकरात लवकर या. गणेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी रानोली संघ कर्णधार एक जबरदस्त ते सिंगर गायक देखील आहेत. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या सागडीला मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहताय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना कालवार विपक्ष टेमघर ही लढत आपण पाहताय. पहिल्या इनिंगची आपण थोडी समरी पाहूया. मॅच समरी ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये खेळ झालं, जिथनं सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं संजयने पहिलं षटक टाकलं होतं, जिथे 7 धावा खर्च करून 1 विकेट त्यांनी काढली. त्यानंतर कालुराम आले ज्यांनी 12 धावा खर्च केला. त्यानंतर अरुण आले ज्यांनी 11 धावा खर्च केला. आणि लास्ट ओव्हरमध्ये हरी यांची कमालीची गोलंदाजी राहिली, त्यांनी फक्त 4च धावा खर्च केल्या. आणि एक गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये आली की पहिल्या सत्रामध्ये बघा एकंदरीत बॅटिंग देखील चांगली झाली, बट एक गोष्ट राखली की डॉट बॉल पर्सेंटेज थोडा जास्त आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित जर तो थोडा कमी राहिला असता तर जे 35 धावा आपल्याला दिसतात त्याचा कदाचित 45 ते 50 देखील असू शकले असता. पण ऑल ओव्हर जर आपण विचार केला, सदा मात्रे यांची देखील चांगली बॅटिंग झाली. त्याच पलीकडे राकेश यांनी देखील एक छोटी इनिंग्स साकारली. छोट्या छोट्या इनिंग्स आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. त्याच जोरावरती एक फायटिंग टोटल उभं झालं 35 धावांचं आणि लक्ष आहे 36. सेकंड इनिंगला सुरुवात कालुराम आणि त्यांच्या समवेत ओपनिंगला आलेले आहेत. मुकेश पहिल्या षटकामध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात लक्ष 36 धावांचं. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत कालुराम. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता, बॅटरनी बॉलचा संपर्क झालेला नाहीये, बीट झाले बॅटर कालुराम. निर्धाव चेंडूने दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात. मग पहिल्या सत्राची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली होती आणि सेकंड इनिंगची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली. बट जी कमालीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली टेमघरच्या माध्यमातून, तीच गोलंदाजी, त्याच दर्जाची गोलंदाजी या सेकंड इनिंग मध्ये कालवार टीम करेल का? कालुराम यांचा जबरदस्त फटका सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, रिस्की कॉल. 2 मिळतील का? यस, 2 पूर्ण होतील. बघा थ्रो अगदी जलद गतीने ॲक्युरेट ऑन द स्टंप येणं आवश्यक होतं, पण तसं काही पाहायला मिळालेलं नाहीये. तो थोडा वाईट डिश आला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना होतोय. 2 धावा मिळतील. धाव फळक 2 वरतीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सामना काल्हेर संघ आपल्याला फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम गावदेवी रांजनोली संघ. आणि बघा सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. काल्हेर टीमचे कॅप्टन अजून देखील आलेले नाहीयेत. त्या अनुषंगाने काल्हेर टीमला 2 रनची पेनल्टी इथं जाहीर करण्यात येत आहे. स्विच हिटचा फटका.
पॉइंटला फिल्डर आहेत. मिळेल एक सिंगल. धावफलके एका धाब्याच्या मतीने स्कोर काढता जातो पुढे. 3 धाबा धावफलकावरती. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, जिथे खऱ्या अर्थाने टेमघर संघाने एक निसटता विजय मिळवला होता. कारण 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता असताना त्या सामन्यामध्ये आपण एक जबरदस्त इनिंग पाहिली होती बॅटर दिनेश यांची, ज्यांनी तब्बल 18 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या. आणि बघा, जेव्हा एखादा आपण खऱ्या अर्थाने एखादी आपण क्लोज मॅच जिंकतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास देखील वाढतो. त्याचप्रमाणे कालवार टीमचा आपण जर विचार केला तर या संघाने खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये अतिशय चांगली बॅटिंग देखील केली होती आणि गोलंदाजी देखील केली होती. चला, कालवार टीम बघा मित्रांनो, या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तुम्ही फार वेळ खर्च केला आणि या सामन्यामध्ये देखील तसं काही होऊ नये त्यासाठी मी सूचना करतोय, फास्ट खेळा. ओव्हर द विकेट. पॅनवरती टाकला, फ्लिक केला, गतीचा वापर केला, फक्त दिशा दिली आहे फलंदाजांनी. खाली क्षेत्र, बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान आला आणि एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की मागील जो चेंडू होता ना, तो अगदी पॅनवरतीच होता. फक्त गतीचा वापर करायचा होता आणि ते वापर केलं फलंदाज कैलास यांचा बॅटमधनं. चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने चाललाय आणि रिझल्ट देखील तोच असेल, कारण खाली क्षेत्र पॉवर प्लेचा फायदा घेत असताना फलंदाज कैलास यांचा बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चांगले फटके. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार दरम्यान कैलासांचा बॅटमधनं येतात. बघा, 40+ चे खेळाडू सर्वजण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 90sच्या जमान्यामधले भरपूर चांगले चांगले संगीत आमचे डीजे हर्षल आम्हाला ऐकवतात. बघा, जुने गाणे ऐकल्यानंतर भरपूर साऱ्या जुन्या आठवणी देखील माइंडमध्ये फिरत असतात. मागच्या दिशेने आपण जाऊया. 2 सलगचे चांगले फटके. धाव फळक आता 11 वरती. तिसरा देखील येईल का? स्विच हिटचा फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट. हा बॉल देखील शॉर्ट थर्डला बीट करून निघून जातोय लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा तिसरा चौकार आणि या स्पर्धेमधली जर आपण पाहिली तर पहिली चौकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटर कैलास यांचा बॅटमधनं. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा म्हणजे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फळक जर आपण पाहिलं 15 वरती 36चा पाठलाग करत असताना टेमघर संघ पुन्हा एकदा या रेसमध्ये आता आपल्याला पुढे पाहायला मिळतो, कारण खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 21 धावांची. बघा, 21च धावा आता बनवायच्या आहेत आणि रिक्वायर रेट देखील आता खाली आलाय. आता प्रत्येकी ओव्हर मागे जर आपण विचार केला तर फक्त 7च धावा बनवायच्या. काळूराम आणि त्यांच्या समवेत कैलास ही जोडी सलामीसाठी आले आणि काय सुरुवात खऱ्या अर्थाने कैलास यांनी मिळवून दिली, कारण सलगचे 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले आणि सलामीची ही जोडी असते त्यांच्याकडून हीच अपेक्षा असते की एक चांगली सुरुवात, आणि ते त्यांनी करून दिलं.
कालूरामचा हा फटका मिस्टायमिंग बॅटचा टोलला लागला, हवेमध्ये विकेट किपर पोहोचतात आणि कॅच देखील पकडली जाईल, सफलता मिळेल पकली आणि हा पहिला धक्का काळूराम यांच्या स्वरूपामध्ये लागतोय टीमघर संघाला. फलंदाज बाद. दोन पाकले गेले तर इथनं पकला धक्का लागला आणि क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय दिनेश. क्रमांक 3 वरती कालरे टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचे. 2 रनची पेनल्टी दिली गेली आहे. 2 रनची पेनल्टी कालरे टीमला दिली गेलेली आहे आणि कालरे टीम जर आणखीन उशीर झाला तर कदाचित एखादं षटक कमी देखील केलं जाऊ शकतं. सो त्या अनुषंगाने लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. स्टेप आउट झालेत बॅटर. बॅटचा टोला लागला बट फिल्डर जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आहेत उपस्थित. जोपर्यंत हा बॉल फील्ड केला जाईल, पूर्ण केली जाईल, तब्बल 2 मिळतील. तिसरीसाठी देखील परतलेत, क्या बात आहे. आणि चौथीसाठी देखील कॉलिंग आणि 4 धावा पूर्ण. आता आणखीन किती मिळतील? 4 झाल्या पूर्ण. बॉल आता ट्रॅव्हल होतो, फिल्डर पाठलाग करतायत. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे आणि फायनली इथनं बॉल फील्ड केला गेलाय आणि मला तरी असं वाटतं की 6 धावा पूर्ण झालेत. अंपायर सिग्नलसाठी देखील आम्ही वेट करणार आहोत. येस अंपायर, 6 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्या बात आहे. बघा अगदी असं क्रिकेट जितकं पुढे गेलेलं आहे ना, फार दुर्मिळ आपल्याला हे पाहायला मिळतं की फलंदाज 4 धावा पळून काढतात किंवा 6 पळून काढतात. पण आता 6 पूर्ण झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत आणि वयाच्या 40 नंतर खऱ्या अर्थाने 6 धावा पळून काढणं ही फार मोठी गोष्ट आहे. बट दोन्ही फलंदाजांचं कौतुक करूया, कारण त्यांना दिसलं की इथनं आपण रन्स पूर्ण करू शकतोय. तर इथनं त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स लावले त्यांनी बिटवीन द विकेट मध्ये त्यांनी 6 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावफलक या 6 धावांच्या मदतीने 21 वरती. आता हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 15 धावांची. 16 चेंडूंवरती 15 धावांची आवश्यकता. रन बॉल पेक्षा देखील कमी आता बनवायच्यात. ऑन साइडला हा फटका. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि यावेळेस यस फिंगर अप रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का आता दुसरा लागणार आहे. अवघ्या 22 धावेंवरती हा दुसरा धक्का लागला. धक्का दरम्यान दुसरा लागला. बट आता जर आपण पाहिलं जी परिस्थिती सध्याच्या घडीला आहे, 22 धावा धावफलकावरती 2 धक्के लागलेत म्हणजे आता समीकरण जे शिल्लक आहे या सामन्यामध्ये येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. 15 चेंडू शिल्लक 15 मध्ये 14 बनवायचे आहेत. इक्वेशन थोडं इझी आहे बॅटिंग टीमसाठी, कारण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर ज्या 6 धावा कुठे ना कुठे गेल्या ना त्या टोचणाऱ्या होत्या. कारण जिथे ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त 2 किंवा 3 मिळायला हव्या होत्या तिथे 6 धावा गेल्या. बघा काल्लेर टीम पुन्हा एकदा सूचना देतोय टॉससाठी यायचं आहे. 2 रनची पेनल्टी दिलेली आहे. बट ज्याप्रमाणे आयोजकांच्या आम्हाला सूचना आलेल्या आहेत की जर आणखीन उशीर झाला तर कदाचित एखादं षटक देखील कमी केलं जाऊ शकतं. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. अजून देखील बघा ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आपल्याला फिल्डर्सची गोलंदाजाची पाहायला मिळत आहे. सामना अजून सोडला नाहीये, प्रयत्न सुरू आहेत. कारण अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता जर आपण विचार केला तर 14 धावांची आवश्यकता आहेत
आणि 14 धावा देखील लढण्यासाठी भरपूरच जर तो विचार खऱ्या अर्थाने फिल्डिंग टीमने केला तर. 14 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू देखील महत्वाचेच आहेत. बॅकफुटवरती जाऊन पंच केलं. आता फिल्डर त्या क्षेत्रामध्ये कोणीही नाहीये. आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला येतात. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील 2 आणि तिसरीसाठी देखील परतलेत आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट. आज स्पेशली आवर्जून कौतुक करावं असं वाटतं टेमघर संघाच्या प्रत्येकी बॅटरचं, कारण रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कॉम्प्रोमाइज केला नाहीये. जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटलं दिसलं की इथनं आपण आणखीन एक एक्स्ट्रा रन घेऊ शकतो, तेव्हा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पाकली गेलं फार मेहनत या फलंदाजांनी केलेली आहे. 3 धावा पूर्ण धाव फळक आता 25 वरती. बघा 40+ खेळाडू जरी असले तरी सुद्धा प्रत्येकी संघ जो मैदानाच्या आतमध्ये उतरतो, एकच खेळ भावना असते की आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आपण उतरलोय तर आपल्याला जिंकायचं आणि या स्पर्धेमध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा. हीच मानसिकता प्रत्येकी टीमची असते. पॅनवरती टाकला होता हा चेंडू, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटांनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, बट डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. धावफळक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफळक आता 26 वरती जातो. बघा क्रिकेट नव्हे तर जे सर्व खेळ आहेत ना, जेव्हा ॲज अ प्लेयर किंवा ॲज अ टीम आपण मैदानामध्ये उतरतो तेव्हा हाच माइंडसेट आपला असला पाहिजे की आज नशिबामध्ये विजय येवो किंवा पराभव येवो, बट ॲज अ प्लेयर ॲज अ टीम आपल्याला 101% कमिटमेंटने खेळायचं. आणि सध्याच्या घडीला हा जिद्दीचा खेळ आपल्याला दोन्ही टीम्सचा पाहायला मिळालेला आहे. बट या रेसमध्ये या मॅचमध्ये पुढे दिसतो टेमघर संघ, कारण धाव फळक जाऊन पोहोचला 27 वरती आणि खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा. म्हणजे येणाऱ्या अंतिम 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. इक्वेशन फार इझी आहे. बघा 12 मध्ये 9चं हे समीकरण जर पागलं गेलं तर आपण हेच म्हणूया की 10 आउट ऑफ 9 टाइम्स हे चेज होईल. रेअरली एखाद्या वेळा हे डिफेंड देखील होऊ शकतं. खेळ आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. कालवार टीम फिल्डिंग सेट करा. 12 मध्ये 9 धावांची आवश्यकता इथनं आहे. कालवार संघ या अगदी स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण पाकला जे ते खेळलं होतं त्याच्यामध्ये बॅटिंग युनिटने भरपूर चांगलं कार्य केलं होतं. बट या सामन्यामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला की पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 10 चेंडू आय थिंक डॉट आले होते, तेच कुठे ना कुठे टोचणारे आहेत की काय. कारण बघा पहिल्या सत्रामध्ये जिथनं प्रत्येकी बॅटरने त्याचा परीने चांगले प्रयत्न केले, पण जे 10 निर्धाव चेंडू आले. बघा 4 ओव्हरची मॅच आहे, तुमच्याकडे फक्त 24च चेंडू आहेत आणि 24 चेंडूपैकी जर 10 निर्धाव येत असतील ना तर ती थोडी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फुल टॉस टाकला ऑन साईडला, हा फटका डीप मिडविकेटचे फिल्डर आता बॉलपर्यंत येतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर काढता जातोय पुढे 29. म्हणजे आता फक्त आवश्यकता असेल 7 धावांची. युसीएन टीमचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. आमचे रुपेशजी ठाकरे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, भरपूर चांगले कार्य ते करतात. अगदी कॅचिंग कव्हर्सला सदा महात्रे होते. अंपायरने सांगितलं की हा नो बॉल आहे. नो बॉल. तसेच आदरणीय राजेशजी चौधरी साहेबांचं देखील शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळले लॉंग बॉलला मुकेश दरम्यान एक सिंगल मिळेल. आता जर आपण इक्वेशन आता पाहिलं या एका धावेच्या मदतीने धावफळक जाऊन पोहोचलं 32 वरती. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि आता आपण असंच म्हणूया की या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत, कारण 4 धावांची आवश्यकता आणि अजून देखील 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 4 आणि याच बरोबर हा सामना देखील समाप्त होतोय आणि हा सामना मैदानाच्या हातामध्ये जिंकलेला आहे. वन्स अगेन एक सक्सेसफुल चेज कंप्लीट केलेला आहे सोनादेव टेमघर संघाने. अभिनंदन सोनादेव टेमघर संघ, हार्ड लक टीम, कालिका माता स्पोर्ट्स कालवार. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्यामध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली. चेझिंग मध्ये खऱ्या अर्थाने स्टार्ट देखील त्यानेच केलं आणि फिनिश देखील त्यानेच केलं. इंडिव्हिज्युअली ज्याच्या बॅटमधनं आले 4 चौकार आणि वैयक्तिक त्याने रन्स बनवल्या 20, तोच कैलास ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला कैलास आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत.
चला काल्हेर टीमचे कॅप्टन आणि संपूर्ण काल्हेर टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे, कारण बघा सामना देखील आता समाप्त झाला आणि तुमचा प्रतिस्पर्धी जो संघ आहे गावदेवी रांजनोली संघ अगदी योग्य वेळेवरती ते उपस्थित आहेत. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेत बॅटर कैलास ज्यांनी 20 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला. वंद्र मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी कोणीही आला असेल तर त्वरित संपर्क साधा. आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. चला कैलास आपण या टीमघर टीमचे कैलास ज्यांनी अतिशय चांगली इनिंग साकारली, तब्बल 20 धावा बनवला. स्वतः टीमचे कॅप्टन आज खऱ्या अर्थाने काय खेळ त्यांचा राहिला. तब्बल 20 धावा त्यांनी इंडिव्हिज्युअली बनवल्या. त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत कैलास यांना. बघा सामनावीरासाठी स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहळे यांच्या स्मरणार्थ श्रीमान प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे सर्वप्रथम ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देण्याकरिता मी जादूगर कैलास नाईक यांना विनंती करतो आपल्या शुभचं गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. जो गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार पवनराम चौधरी दादांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर मी सोमनाथजी चौधरी साहेबांना विनंती करतो कोल्ड्रिंक द्यायचा आहे, जो आम्हाला स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील दादांच्या माध्यमातून एक कोल्ड्रिंक आम्हाला आलेला आहे. वेल प्लेड कैलासजी. पुढील सामन्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. अगदी थोड्याच वेळात पुढील सामन्याला देखील मित्रांनो सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024.